निश्चितच या ठिकाणी व्यक्तिमत्व विकास होतो आणि या स्मरणशक्तीच्या माध्यमातून अनेक आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जातो। या ठिकाणी आपली स्मरणशक्ती कशी वाढवायची, या स्मरणशक्तीचा उपयोग या ठिकाणी आपल्याला विविध स्पर्धा परीक्षांसाठी कसा करता येतो। स्मरणशक्ती म्हणजेच बुद्ध्यांक म्हणतो त्याला आपण, आयक्यू। ज्या विद्यार्थ्यांचा आयक्यू चांगला असतो, स्मरणशक्ती चांगली असते, त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत त्या येत नाहीत। तेव्हा या विषयी आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगलं मार्गदर्शन प्राध्यापक कृष्ण बागुल सर, ते MA BEd इंग्रजी या विषयातून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे। एज्युकेशन मध्ये त्यांची BEd ही पदवी देखील आहे आणि इंग्रजी विषय हा अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे, कारण राष्ट्रीय लँग्वेज, इंटरनॅशनल लँग्वेज म्हणून या भाषेकडे पाहिलं जातं। आपल्याला संपूर्ण जगामध्ये कुठं जरी गेलं तर आपल्याला या इंग्रजी भाषेवरती जसं प्रभुत्व आहे तोच व्यक्ती त्या ठिकाणी टिकतो। तेव्हा आपल्याला या ठिकाणी स्मरणशक्ती कशी वाढवायची असते, याच्याविषयी आपला व्यक्तिमत्व विकास कसा करायचा असतो याच्याविषयी एक चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे। जे तुम्हाला योग्य महत्त्वाचं वाटणार आहे अशा नोंदी ज्या आहेत या नोंदी करण्यासाठी तुम्हाला वही आणि पेन आणायला सांगितलेलं आहे। आणि जेव्हा आपण कुठेही व्याख्यान ऐकतो किंवा कुठेही आपण एखाद्या व्यक्तीचं, चांगल्या व्यक्तीचं भाषण ऐकतो, त्यावेळेस आपल्याला चांगले वाटलेले जे मुद्दे आहेत ते मुद्दे लिहून घेण्याची सवय आपल्याला असली पाहिजे। तेव्हा या ठिकाणी तुमच्या समोर एक चांगलं मार्गदर्शन होणार आहे। मी प्राध्यापक कृष्ण बागुल सर यांना विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी।